सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत, त्यामुळे सध्या निवडणुकीचं वातावरण झाले. आपण सध्या 5 वर्षामध्ये आपण बघितलं की निवडणूक केवढ्या खालच्या सरली. लोक म्हणतात की निवडणुकीत स्तर घसरला आहे, पण अशी एक पिढी होती राजकारणामध्ये, त्यांनी निवडणूक स्तर जपलं होतं. आपल्या घरच्यांपेक्षा त्यांनी समाजाला जास्त प्राधान्य दिलं. त्यातलं होते दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंखे यांच्या आपण आज घरी आहोत आणि त्यांचे सुपुत्र आणि आंबेडकरवादी नेते कश्यपदादा साळुंखे. कसे आहात सगळे? पहिल्यांदा नव्याने येऊ घातलेल्या निवडणुका आणि त्या संदर्भात चर्चा करण्याची आजची खरंच तर गरज आहे. प्रथम तुमचं या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण आला आणि या चर्चेला प्राधान्य दिलं त्याबद्दल तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो. निवडणुका भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1952ची पहिली लोकसभा सुरू झाली आणि आता 2024ला झालेल्या लोकसभेच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष होतं आणि त्या निवडणुकांमध्ये त्या निवडणुका ज्या पद्धतीने लोकांनी पाहिल्या किंवा आमच्या पिढीने पाहिल्या, ज्या 1950, 1960, 1970 असं जन्म असणाऱ्या ज्या पिढ्या आहेत त्यांनी साधारण ओझरतं भारत स्वतंत्र झालेला पाहिला नाही, परंतु भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्या काही इलेक्शन झाले त्या इलेक्शनचं कागदोपत्री म्हणा आणि जेवढा मतदान करण्याचा अधिकार आम्हाला प्राप्त झाला त्यानंतर झालेल्या निवडणुका, ह्या दोन्ही निवडणुकांकडं आज आपण ज्या पद्धतीने पाहतो त्याच्यामध्ये पक्षीय भूमिकेमध्ये सुद्धा बदल होत गेले. उमेदवारांच्या विचारसरणीमध्ये बदल होत गेले. उमेदवार कोण असावा, कसा असावा याचीही व्याख्या बदलली गेली आणि हे सर्व पाहता त्यांनी भारत स्वतंत्र होण्यासाठी मोठं योगदान दिलं आणि स्वतंत्रता लाभल्यानंतर सर्वसमावेशक हा भारत आपला सुजलाम सुफलाम असावा म्हणून कोणाची निवड असावी, कोण लोकप्रतिनिधी असावी ही व्याख्या गेल्या दशकामध्ये गेल्या 10-15 वर्षाच्या कालावधीमध्ये एक वेगळ्या थराला जाऊन पोहोचली. आता आम्ही स्वतः महाराष्ट्रीयन असल्यामुळे महाराष्ट्राची परिस्थिती आणि लोकसभेची परिस्थिती ही सगळी पाहता लोकसभा आणि त्याला संलग्न असणारे सगळी राज्य यांचा जर एकमेकाशी वैचारिक न्याय भूमिकेतून जर संबंध राहिला नाही तर त्याचं काय चित्र उमटतं. कारण न्यायव्यवस्था, लोकशाहीचे सभागृह, विधानसभेचं सभागृह या सगळ्या भूमिकांकडे ज्यावेळा मतदार साशंकपणे पाहतो तेव्हा ती लोकशाही आहे का, ही लोकशाही जिवंत आहे का हा मांडण्याचा प्रश्न आमच्यासारख्या वयाच्या लोकांना निर्माण होतो. त्याचं कारण असं की ज्या विचारधारेचे या भारताला सुजलाम सुफलाम करणारे नेते होते भविष्यात त्यांनी स्वतः धुरा वाहिली आणि दुसऱ्याच्या हातामध्ये धुरा दिली, त्यामुळे त्यांचं जे स्वप्न होतं आणि त्यानंतरचं आता दिसणारं स्वप्न याच्यामध्ये दुसरपणा आता आलेला आहे आणि तो दुसरपणा पक्षीय भूमिकेत म्हणण्यापेक्षा लोकशाहीला पोषक वातावरण जे असावं त्या पद्धतीचा राहिला नाही, ज्याच्यामध्ये व्यक्ती स्वमालक जातीयतेचं बिनकामाचं पीक लावले जाते, एकमेकाला कशात आपण अडकू शकतो, कशात आपण एकमेकाला मूल्यमापन करू शकतो ही सध्याची जी परिस्थिती आहे. म्हणजे पहिल्या काळामध्ये म्हणजे अगदीच आता आमच्या स्वतःच्या घरापासून घ्यायचं म्हणलं तर 1957ला माझे आजोबा तसे गवंडी मिस्त्री काम करतात आणि त्यांचे चिरंजीव म्हणजे माझे वडील दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंखे हे उत्तम समाजसेवक होते. समाजाच्या प्रती आपलं जे देणं लागते आणि समाजाच्या अडचण काय आहे याच्यावर काम करणारा माणूस जो असतो तो कार्यकर्ता लोकांमध्ये लोकांना असं वाटतं की तो विधानसभेच्या सभागृहात असावा, तो लोकसभेच्या सभागृहात. आजची परिस्थिती उमेदवार स्वतः डिक्लेअर करतात, म्हणजे मला पक्षाचं तिकीट मिळणं गरजेचं आहे का पक्षाने मला तिकीट देणं गरजेचं आहे यापेक्षा मी माझे बॅनर लावून रिकामा झालो की मी या मतदान प्रक्रियेमध्ये मी स्वतःच निर्णय घेऊ शकतो. त्याने मतदाता म्हणून निर्णय घेतला पाहिजे, त्याने उमेदवार म्हणून निर्णय घेता नाही. पक्षीय भूमिका असेल या महाराष्ट्राचं
काय भवितव्य असेल, या देशाचं काय भवितव्य असेल, ह्याचा जर अजेंडा समोर नसेल, आणि तो उमेदवार मी तुम्हाला उत्तमरित्या सगळं काही देईल या भूमिकेतून येत असेल, तो उमेदवार हा लोकांनी निवडून नंतर देणार आहे. हो, लोकांच्या अगोदरच तो स्वतःच निवडणूक प्रक्रिया राबवत असेल, म्हणजे अगदी बॅनरबाजीपासून माझं म्हणण्याचा उद्देश हा आहे की बॅनरबाजी करण्याची गरज काय. हा जर भारत आपला लोकशाहीच्या दृष्टीने सुफलाम असेल, हे छत्रपती शिवरायांचं, शाहू महाराजांनी दिलेल्या समतेचं, महात्मा ज्योतिबा फुले त्यांचं त्या पुणे शहरात आम्ही राहतो, या आमची पावनभूमी, या पावनभूमीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जो विचार रुजवला, तो शैक्षणिक विचार आज आम्ही ज्या भूमिकेतून हा विचार मांडायला पुढे जातो, ते सगळे आमचे पितामह होते की ज्यांनी आम्हाला उत्तम विचार दिले आणि पुढं तुम्ही कशा पद्धतीने आचरण कसं करावं, समाजाची सेवा कशी करावी. आज सामाजिक सेवा न करता जर तुम्हाला उमेदवार होता येत असेल, तुम्ही कुठल्या तरी सभागृहात जात असेल, चांगला माणूस हा सभागृहात नक्कीच जावा, ही कायम मनीषा प्रत्येक मतदाराची असते. परंतु मतदाराने सुद्धा त्याचा चष्मा जर बदलला आणि तो वेगळ्या भूमिकेतून उमेदवाराकडे पाहायला, एखाद्या पक्षाकडे पाहायला लागला. काही इलेक्शन आम्हाला आठवतात जुन्या, आमच्या लहानपणीच्या, की त्या पक्ष आणि त्या पक्षाच्या चिन्हावर चालायच्या. कोण इसम उमेदवार याला महत्व नव्हतं. आजची प्रक्रिया वेगळी झाली. आज त्या पक्षाला महत्व असलंच पाहिजे. ज्या पक्षाचं काम तमाम भारतामध्ये छान असेल त्याला तुम्ही प्राधान्य देणं हे सर्व प्राप्त आहे. परंतु पक्ष हा लोकांसाठी काम करतोय का लोकांमध्ये दुही करण्यासाठी काम करतोय, ह्याचा सुद्धा विचार करणं फार गरजेचं आहे. कारण संविधानाने तुम्हाला जी सशक्तता दिली, त्या संविधानाच्या चौकटीत राहून जी जी मंडळी काम करतील, जे जे पक्ष काम करतील, त्या पक्षांना लोकांनी विचारात घ्यावं. ही भूमिका लोकांना नक्कीच कळते. परंतु लोकांना वेगळ्या विचाराकडे त्यांचं ध्रुवीकरण करून आपल्याला आपला महाराष्ट्र आणि भविष्यात आपला भारत हा सुद्धा सुफलाम होणार नाही. ज्यांनी हुतात्मा प्राप्तलं, जे शहीद झाले, त्यांच्या स्वप्नातला भारत आणि राजकीय लोकांच्या स्वप्नातला भारत याच्यामध्ये कुठेतरी फरक दिसतो. आणि तो फरक दिसू नये अशी मनीषा कोणाची असणार आहे, ज्याला भारताचं घर स्वप्न पाहिजे. तुम्ही मगाशी उल्लेख केला तुमच्या वडिलांचा किंवा खासदारांचा, तर त्यांचं गाव कुठलं आणि त्यांचे घरची परिस्थिती कशी होती? आम्ही मूळ भोर तालुक्यातील हा दऱ्या डोंगर भराचा तसा भाग. आता भोर तालुक्याचं थोडंसं वैशिष्ट्य अधोरेखित करायचं झालं, छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची शपथ ज्या रायरेश्वरावर घेतली, ते रायरेश्वर आमच्या भोर तालुक्यात. महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह, ज्या रस्त्याने सत्याग्रही गेले, ते महाड म्हणजे पहिलं आमच्या वडिलांच्या मतदारसंघातच येत होतं. हे सांगताना आम्हाला गर्व वाटतो की अशा ठिकाणी पाण्यासारख्या गोष्टीसाठी, म्हणजे माणसाला माणसासारखी जगावं ह्यासाठी तो पहिला एक प्रयोग करावा लागला. तो महाडच्या 14 तळ्याची पाण्यासाठी क्रांती करावी लागली. दिवंगत खासदारांमध्ये थोडंफार सांगू, कारण त्यांनी राजकारणात राहून समाजकारण केलं. त्यानंतरचा तो काळ कसा होता? कारण तुमच्या वडिलांनी फक्त सामाजिक कार्य केलं, बरोबर. आणि आता जो नगरसेवक तो 7 पिढ्यांचा विचार करतो, पण तुमच्या वडिलांनी सामाजिक कार्य कारण पहिली बरोबर ते होतं. त्यानंतर बाळासाहेब सावंत यांना शैक्षणिक जीवनानंतर समाजाची परिस्थिती अशी होती की त्यावेळी सामाजिक अभिसरण हे तितक्या छान पद्धतीने नव्हतं आणि अस्पृश्य वर्गाला एक वेगळ्या प्रकारची जी विचारधारा होती ती अस्पृश्य वर्गाला माणूस म्हणून सांभाळलं जात नव्हतं, माणूस म्हणून त्याला समजलं जात नव्हतं. त्यावेळी तो लढा देणं फार गरजेचं होतं आणि त्यासाठी तुम्हाला ती चळवळ सशक्त करण्यासाठी घरातून जे बाळकडून मिळतं आणि बाबासाहेबांच्या झंझावातामध्ये बाळासाहेब साळुंखेंना ती विचारधारा आणि ती गरज आणि त्यावेळेस आमच्या भागाची परिस्थितीच अशी होती की त्यांना समाजसेवेच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवायसाठी बाहेर पडावं लागलं. घरची परिस्थिती तसं म्हटलं तर आम्ही ग्रामीण भागातून सो भौगोलिक तिथं परिस्थिती, त्या पाऊस पाण्याच्या भरोशावर असणारं पीक, त्याच्यात तुमची छोटे छोटे तुम्हाला
वावरं कचरा असल्यामुळं तुमची काय उपजीविका उत्तमरित्या होत नाही आणि मग तुम्हाला रोजगारासाठी बाहेर पडावं लागलं. मग आम्ही शहरामध्ये रोजगारासाठी आलो, परंतु आमची नाळ तिथं जोडलेली होती, कर्मभूमी ती होती. म्हणून साहेबांनी शिक्षणासाठी पुण्यात येऊन आपल्या कर्मभूमीला, आपल्या मायभूमीला न विसरता त्या भागामध्ये सामाजिक लढे जे सगळे गरजेचे होते ते लढे सुरू केले. त्या लढ्याला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची साथ लाभल्यामुळे त्यावेळी भोर हे संस्थान होतं. संस्थानिकांचा ज्या वेळेचा कारभार होता त्यावेळेला आमच्या भोरला राजा रघुनाथराव पंत सचिव यांचं हे संस्थानिक होते. बाबासाहेबांनी आमच्या माणसांना जर मंत्रिमंडळात नसेल ते न्याय म्हणा, सामाजिक अभिसरणामध्ये कसं तुम्ही त्यांना हे करू शकता, तर त्यासाठी आमचा माणूस तुमच्या मंत्रिमंडळात असला पाहिजे. म्हणून भारत स्वतंत्र होण्यापूर्वी भोर संस्थानामध्ये खासदार साळुंखेंची शिक्षण मंत्री, आरोग्य मंत्री आणि त्याला जोडून इतर खाती अशी नेमणूक झाली की ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या समाजाचं जे काय उदात्तीकरण आहे, समाज तुमचा तुम्हाला उत्तमरित्या जर पुढे घ्यायचा असेल तर त्याला न्याय देण्यासाठी तुम्ही बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शासन करती, राज्य करती जमानपणा. म्हणून बाळासाहेब साळुंखेंना तरुणपणामध्ये शिक्षण मंत्री आणि आरोग्य मंत्री होण्याचा जो मान मिळाला त्याच्यामध्ये साळुंखे साहेबांची निस्सीम समाजसेवा, लोकांमध्ये असलेला सहभाग आणि लोकांच्या समस्येचं खरं निराकरण काय करता येईल यासाठी त्यांनी तरुणपणामध्येच ते पत्करलेलं असल्यामुळं त्यांना संसारामध्ये शिक्षण मंत्री, आरोग्य मंत्री म्हणून काम करता आलं. शैक्षणिक, आरोग्य आणि इतर खरंच अडचणीच्या ज्या बाबी होत्या त्याच्यावर त्यांना उत्तमरित्या त्या कालावधीमध्ये काम करता आलं आणि त्या कामाचीच पावती म्हणून ते पुढे जिल्हा लोकल बोर्डावर सदस्य झाले. लगेचच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा एक आमच्या समाजाची म्हणण्यापेक्षा या भारताची एक मोठी पोकळी निर्माण होणारं काम झालं. 1956 परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महानिर्माण झालं आणि वैचारिकदृष्ट्या म्हणा, सामाजिकदृष्ट्या म्हणा, राजकीयदृष्ट्या म्हणा, धम्म चळवळीच्या दृष्टीने म्हणा आमचा हा समाज पोरका झाला आणि त्याच्यामध्येच 1957ची लोकसभेची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीला बाबासाहेबांच्या विचाराचा शेड्यूल कास्ट फेडरेशन हा पक्ष, त्या पक्षाच्या वतीने त्यांना उमेदवारी मिळाली आणि खासदार त्या उमेदवारीमध्ये तेवढा प्रकृतीच्या अस्वस्थतेमुळे त्यांना त्यावेळेचा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या फार मोठा होता. म्हणजे भोर, वेल्हा, मुळशी, वडगाव, मावळ, पुरंदर, सुधागड, पाली, पोलादपूर, महाड म्हणजे भौगोलिकदृष्ट्या मतदारसंघ फार मोठा होता आणि उमेदवारांना शारीरिकदृष्ट्या फिरणंही अवघड होतं, आर्थिकदृष्ट्याही फिरणं अवघड होतं. परंतु त्यांनी संस्थानिक काळामध्ये, जिल्हा लोकल बोर्डाच्या काळामध्ये आणि त्यांच्या समाजसेवेचा जो कालावधी, त्या कामामध्ये केलेल्या कामाची पावती म्हणून घरी बसून लोकांनी त्यांना शेड्यूल कास्ट फेडरेशनचे लोकसभेचे खासदार म्हणून पसंती दिली आणि कुठलाही उमेदवार प्रचाराकरता ज्यावेळेला निवडून येतो त्यावेळा त्याच्या कारकिर्दीचा आढावा आणि त्याच्या कारकिर्दीचा आलेख हा लोकांच्या मनामध्ये असतो. हे आम्ही आमचे कुटुंबीय म्हणून अनुभवलं. आज साळुंखे साहेब जाऊन जवळजवळ 62-63 वर्ष झाली, परंतु साळुंखे साहेबांना आमचा भाग आणि सर्व समाजाचे लोक, बहुजन समाज, कारण साळुंखे साहेब हे काय तुकुंजा एका समाजाच्या मतावर नाही, परंतु ती जी सामाजिक भावना होती लोकांची, की शेड्यूल कास्ट फेडरेशन पक्षाचं नाव खासदार साळुंखे हे मागासवर्गीय समाजातले असे असूनही बहुजन समाजाच्या लोकांनी त्यावेळेस त्यांना निवडून दिलं. म्हणजे माझा 57 साली हा महाराष्ट्र समतेला मानणारा होता, आज त्याला काय झाले हा प्रश्न. म्हणजे कार्यकर्त्याची, उमेदवाराची भूमिका, मतदारांची भूमिका, पक्षाची भूमिका ह्याच्यामध्ये कुठेतरी आता तफावत झालेली आहे आणि ती तफावत दिसते, जाणवते. आता त्याच्यावर भाष्य करणं, लोकांनी समजून घेणं हे फार गरजेचं आहे. त्यानंतर तुमचा काळ कसा, खासदार वडील होते पण त्यानंतर ते आजारपणामुळे लवकर गेले, त्यानंतर तुमचा काळ कसा होता तुमचा? आमचा तसं बालपण म्हटलं तर थोडंसं हलाखीचंच झालं,
कारण खासदार साळुंखे हे वयाच्या 41व्या वर्षी खासदार असतानाच शेवटचे 5-6 महिने त्यांच्या खासदारकीचे होते आणि प्रकृती कारणामुळं त्यांना त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर घरची म्हणजे घरी पुरुष माणूस एक करता करविता आणि समाजाला प्रिय अशी व्यक्ती जेव्हा घरातून जाते तेवढा फार मोठी अडचण घरामध्ये निर्माण होते. असं निधन झालं त्यावेळेस तुमच्या आई आहे त्यांनी सफाई कामगार काम केलं, तर ते कसं काळ गेलं तुमच्या नेमकं? तो खरं तर सफाई सेविका म्हणून तो आहे ना, पण तो तिला सन्मानाने जगता आलं. आपली अडचण आपलं दुःख कोणापुढं मांडण्यापेक्षा आपल्याला जी रोजीरोटी आहे, आपल्याला जी नोकरी आहे, त्या नोकरीच्या माध्यमातून आपण आपली कुटुंबाची जी अडचण आहे ते दूर करू शकतो हे तिला अगोदरच कळल्यामुळे तिने तात्काळ हा निर्णय घेतला की आपल्या पदरी 3 मुलं आहेत, माझ्यापेक्षा 2 मोठ्या बहिणी आणि मी तर काय 1-1.5 वर्षाचा होतो. त्यामुळे मला दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंखे यांचा फक्त फोटो माहिती आहे. मला फार पोसटचं आठवत नाही की वडील मी पाहिले तर माझ्या लक्षामध्ये आहे. परंतु तो हलाखीचा कालावधी हे आपलं प्रारब्ध आहे. याच्यामध्ये समाजाचा म्हणा किंवा कोणाचा दोष नाहीये. कारण वडील गेल्यानंतर काय परिस्थिती असती ही त्याच कुटुंबाला माहिती पडते आणि त्यातही कमी वयामध्ये गेल्यानंतर माझ्या आईचं कौतुक करायला पाहिजे, कारण ती वयाच्या 25व्या वर्षी विधवा झाली आणि तिला पुढचा प्रवास तिचे वडील सुद्धा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निस्सीम भक्त असल्यामुळं तिकडून सुद्धा बाहेरकडून सुद्धा तिला वैचारिक तो वारसा लाभला होता. इथं साळुंखे साहेबांचं संपूर्ण जीवन म्हणजे साळुंखे साहेब आम्ही मुलं झालो, साळुंखे साहेबांशी बोलण्याची, साळुंखे साहेबांना म्हणजे साळुंखे साहेबांसोबत उत्तमपणे कधी गप्पा मारली तिला वेळ मिळाली असं सांगता येत नाही. कारण माझ्या घरची मंडळी त्यांचा दिनचर्या कशी होती ज्यावेळेला मला सांगतात त्यावेळी साळुंखे साहेबांकडे झोपेतून उठण्यापूर्वीच माणसं हजर असायची, कारण त्यावेळेला ग्रामीण भागाची आणि शहरातली आपली परिस्थिती दयनीय होती. हा जो मी कालावधी सांगतोय हा 57च्या अगोदरचा कालावधी सांगतोय आणि 57 साली एखादा माणूस खासदार झाल्यानंतर आपल्या माणसाला वाटतं की आपला माणूस हे कुठेतरी तो आपल्याला न्याय देईल. त्या भूमिकेतून म्हणजे माझं हे जे राहतं घर आहे तिथं दर रविवारी जनता दरबार चालायचा. म्हणजे तो त्यावेळी घरी चालायचा साळुंखे साहेब खासदार होण्यापूर्वी सुद्धा आणि साळुंखे साहेब सामाजिक जीवनात असताना सुद्धा. कारण आपल्या मंडळींना किंवा बहुजन समाजाच्या लोकांना कोर्ट कचेरी परवडणारी नव्हती आणि माणसं त्यावेळी आपण जे पंच म्हणतो किंवा समाज म्हणतो किंवा कोणतरी प्रमुख म्हणतो ह्याला मानणारी मंडळी होती. त्यामुळं आपला कुठलाही सामाजिक प्रश्न असो, घरगुती प्रश्न असो, शेताभाताचा प्रश्न असो, अगदी एखाद्याची जुना शब्द त्याला काडीमोड असायचा पण सोडचिठ्ठीचा शब्द असो, ह्याच्यामध्ये सुद्धा आपण समाजातल्या काही मान्यवर मंडळीकडे जाऊन त्याचा न्याय निवाडा करावा, त्यासाठी आपण कोर्टाकडे जाऊ नये ही भूमिका जुन्या लोकांची असायची आणि ते काम खासदार साळुंखे साहेब त्या पार पाडत होते. हा त्यांचा इतिहास आहे. दर रविवारी त्यांच्याकडं ह्या आमच्या पुणे जिल्ह्याची असणारी संलग्न गावं तालुके इथली मंडळी दर रविवारी त्यांच्याकडे येणार. दिवसभर त्यांचा प्रश्नोत्तराचा सामाजिक समस्या सोडवण्याचा कार्यक्रम चालायचा आणि आमच्या महिला मंडळींना दिवसभर त्या मंडळींचा चहा पाणी असो, भोजन असो, काय असो, म्हणजे ते मंडळी महिला मंडळी साहेबांच्या सोबत काम करणारी जी काही मंडळी ज्यांची वय 90, 80, 85 आज मला भेटतात तर ते सांगतात बाबा तुझ्या घराच्या साहेबांच्या मागचा जर मोठा प्रवास कोणी सांभाळला असेल तर तुझ्या घरच्या महिला मंडळांनी सांभाळला, कारण त्यांचा भटारखाना कंटिन्यू चालत असायचा. कारण मी तो कालावधी सांगतात त्या कालावधीमध्ये पहिल्या चूल असायच्या, लाकडाच्या चुली, नंतर गोळे करून घालायच्या चुली आणि मग नंतर तुमचं रॉकेल आलं आणि अगदी 56च्या पूर्वीचा कालावधी 50-56 जरी पुणे शहरात लोक राहायला आली तर प्रत्येक ठिकाणी विजेची व्यवस्था होती अशी नाही किंवा वीजही परवडत होती
अशी नाही, कारण ग्रामीण भागातून आलेला माणूस इथं मोलमजुरी करून जगायचा. हो. आणि मग त्यावेळेला साळुंखे साहेबांची वडील गवंडी चुलते रेल्वेमध्ये कामाला, आणि मग ती जी काही उत्पन्न आहे त्या उत्पन्नातून साळुंखे साहेबांनी त्यांची शैक्षणिक जीवनानंतर जी उडी समाजसेवेमध्ये घेतली ती ह्या कुटुंबाची पूर्ण साथ त्यांना होती. साळुंखे साहेब वयाच्या 35च्या आसपास खासदार झाले. त्याच्या अगोदर जिल्हा लोकल बोर्डा होते, त्याच्या अगोदर बोर्ड संस्थांमध्ये मंत्री होते, त्याच्या अगोदर ते सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांचा शालेय जीवनापासून त्यांचं निधन होईपर्यंतचा जो कालावधी होता तो फक्त समाजसेवा समाजसेवा समाजसेवा, म्हणजे अगदी त्यांचं खासदार साळुंखेंच्या जीवनावरचं एक अल्पपरिचयाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांचे त्यावेळेचे सहयोगी, स्नेही आणि नंतर मुंबई हायकोर्टाचे जज R.R. भोळे, नंतर ते खासदारही झाले, बाबासाहेबांचे सच्चे शिलेदार, साळुंखे साहेबांचे सच्चे स्नेही, एकत्र काम केलेलं असल्यामुळे त्यांच्या पुस्तकाला त्यांनी प्रस्तावना दिली. आणि त्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी एक खरं तर छान वाक्य वापरलं, जे आम्हाला तरुण झाल्यानंतर कळायला लागलं. शीलम परम भूषणम, म्हणजे शील जपणं किती गरजेचं असतं हे ज्यावेळेला पुस्तक आम्ही वाचतो त्यावेळेला आम्हाला जाणवतं की महाकरुणी भगवान गौतम बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा, यांच्या आचरणाचा पूर्णपणे पगडा हा काही अनुयायावर होता. आणि म्हणून ते खऱ्या अर्थाने या समाजाचं नेतृत्व करू शकले. त्यांनी त्यांचा समाज घडवताना कुटुंबाकडे भले आर्थिकदृष्ट्या लक्ष नसेल, पण कुटुंबही त्याच पद्धतीने त्याच वैचारिकतेचं घडवलं. ही माझ्या मते आर्थिक उलाढाल कशी कमी जास्त करता येते, परंतु वैचारिकदृष्ट्या माणूस सशक्त हा पैसे देऊन करता येत नाही. आणि तो अनुभव या वयामध्ये आम्ही आजही घेतोय की साळुंखे साहेबांना न विसरणारी पिढी आम्ही आज पाहतोय. एखादी खासदारकीची टर्म, एखादं मंत्रीपद मिळाल्यानंतर मनुष्य किती दिवस लोकांच्या लक्षामध्ये राहतो हे आम्ही शहरी जीवनामध्ये आम्ही बघतो. तर साळुंखे साहेबांना त्या ग्रामीण भागापासून शहर असो, मुंबई असो, आमची लोक गेली 63 वर्ष न चुकता, कारण साळुंखे साहेब 10 सप्टेंबर 1920 ला जन्मले आणि 10 सप्टेंबर 1961 ला गेले. जन्म आणि मृत्यू दिन त्यांचा एकच, परंतु तो जन्म आणि मृत्यू दिन भोर तालुक्यातील त्यावेळीची आमच्या अडाणी जनता लोक म्हणतात त्या पद्धतीने होती. परंतु त्यांनी या त्यांच्या लाडक्या समाजसेवकाचा, खासदाराचा अस्थि कलश त्या ठिकाणी ठेवून त्या ठिकाणी स्मारकस्तंभ उभा केला. आता तो स्मारकस्तंभ चौला जाताना आपटी या गावी आहे. परंतु साळुंखे साहेबांचे अनुयायी, साळुंखे साहेबांचे कार्यकर्ते हे सुद्धा वैचारिक वसा जपणारे होते. कुठलंही व्यक्तिस्तोम किंवा घराणेशाही या पद्धतीची मान्यता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारात नव्हती, खासदार साळुंखेच्या विचारात नव्हती. परंतु सामाजिक वसा हा रक्तात असतोय, ती बाब निराळी, परंतु तो आपण सांभाळला पाहिजे ही आमच्या तमाम ग्रामीण भागातल्या लोकांची इच्छा असल्यामुळे आम्ही शहरात कमी आणि ग्रामीण भागातच जास्त काम करायला लागलो. आता सामाजिक अभिसरण यात तुम्ही काय कराल, किती कराल हे फार कमी आहे. कारण तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणच्या समस्या तुम्ही जर जाणल्या तर तुम्हाला भरपूर काम करायला मिळेल. आणि त्या पद्धतीने वाटचाल आम्ही आमच्या परीने खारुताईचा वाटा चालू ठेवली. तुम्हाला कधी जाणवलं की आपण खासदारांचे मुलगा आहोत? कारण मी खूप लहान वयात खासदार साहेब, तुम्हाला कधी जाणवलं की आपण एका मोठ्या व्यक्तीचे? फार छान प्रश्न तुम्ही विचारला. पॉज घेतो. शालेय जीवनामध्ये ग्रामीण भागाची ओढ होती, कारण नातेवाईक ग्रामीण भागामध्ये, माझ्या घरी येणारी माणसं ही ग्रामीण भागाचीच. शहरात जरी पोट भरायला आली तरी शहरी झाली नव्हती. ती शहरी वातावरणामध्ये शैक्षणिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या सुजलाम सुफलाम झाली होती, परंतु वैचारिक दृष्ट्या ती इतकी समर्थ होती की त्यांना माझा कालावधी माहिती होता की मी साळुंखे साहेब पाहिलेले नाही. तर त्या सगळ्या मंडळींचा जो घरी राबता होता त्यातून एक करायचं, आणि हे काहीतरी अद्भुत रसायन होतं. पण हे रसायन करायसाठी त्या लोकांच्या
माझ्या घरी येण्या जाण्याच्या चर्चेमधून मला जे काही उमगलं त्यापेक्षा मी स्वतः त्या ग्रामीण भागामध्ये साळुंखे साहेबांनी एवढं मोठं कार्य उभं केले. कारण माझा जन्म पुण्यातला, माझं शिक्षण पुण्यामधलं, माझी रोजीरोटी पुण्यामध्ये, परंतु सामाजिक वाचासाठी आपण तिकडे काय आहे ते बघायला जावं म्हणून मी ग्रामीण भागाचे दौरे त्या भावनेतून सुरू केले. कारण तिथल्या तरुणांची इच्छाच अशी होती की अरे तुम्ही साहेबांच्या घरातले म्हणजे तुम्ही त्यांचे चिरंजीव आहात तर तुम्हाला इकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे, राजकीय भूमिकेतून नाही. आम्ही सामाजिक भूमिकेतून माझ्या जीवनाची मी सुरुवात त्यावेळेला ग्रामीण भागात केली. तेव्हा मला जे अनुभव आला म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्हाला पाहता आलं. परंतु त्यांचा एक अनुभव खासदार साळुंखे आणि त्यांचा मी मुलगा, मी वाड्यार वस्त्यांवर गेल्यानंतर ज्या पद्धतीने त्या जनतेने मला त्याला मान सन्मान म्हणताना नाही मिळाला, आपल्या मनाची भावना की साळुंखे साहेबांचा मुलगा म्हणजे एखाद्या राजपुत्रापेक्षा सुद्धा कोणतरी वेगळा आहे, एक राजपुत्र आहे, ही भूमिका मी स्वतः अनुभवली. मला सांगताना ऊर भरून येतं त्याचं कारण ते जर मी अनुभवलं नसतं तर मला ही व्याप्तीच कळली नसती. कारण माणूस हा सुखावून जातो त्याला प्रामाणिकपणे कोणी वाचायला लागतं. माणूस भुकेला आहे नुसत्या समोरच्यांनी त्याचा सत्कार करावा म्हणून नाही, परंतु लोकांमध्ये असणारी आत्मीयता, लोकांमध्ये असणारं साळुंखे साहेबांचं. कारण मी ज्यावेळेला तिथे गेलो त्यावेळेला मी तारुण्यावस्थेतून म्हणजे मी वयाच्या 20व्या वर्षी भोर तालुक्यामध्ये फिरायला लागलो. तर मी हा विचार केला की साळुंखे साहेब जाऊन जवळजवळ 21 वर्ष झाली, तरी लोक अजूनही साळुंखे साहेबांना संबोधून मला जर एवढे प्रेम देतात साळुंखे साहेबांबद्दल त्यांच्या मनात काय भावना असेल. आणि मग एकच डोक्यामध्ये आलं की जो स्वतःसाठी जगला तो काय जगला, जो दुसऱ्यासाठी जगला तो खऱ्या अर्थाने जगला. आणि आपण अशा कुटुंबातले माणूस आहोत तर आपल्याला आपल्यासाठी नाही जगता येणार, या समाजाचं आपण देणं लागतोय. तुम्ही एवढं खरं होतं तुम्हाला असं वाटलं नाही कधी की आपण तुम्ही म्हणावं, कारण जर सामाजिक वारसा होता आणि राजकीय वारसा होता. राजकीय सामाजिक काम करताना माणसाची राजकीय मनीषा बळावतेच, बरोबर. कारण ते सामाजिक नाण्याची एक दुसरी बाजू आहे आणि ती गरजेची आहे. परंतु ज्यावेळी लोक कुठल्याही घराण्याचा वारसा, मला कधी कधी म्हणावंसं वाटतं की आपण वाडवडिलाची घरदार इस्टेट असो, पैसा पाणी असो, सोना अडका असो, ह्याच्यासाठी लगेच वारस व्हायची भूमिका करतो. परंतु साळुंखे साहेबांचं जे त्यागमय जीवन होतं त्या पद्धतीने जर आपण वारस व्हायचं ठरवलं तर थोडस राजकीय मनीषेकडे प्रथम न जाता सामाजिक भावना आपण जपली पाहिजे. आणि सामाजिक भावनेतून ज्यावेळेला गरज निर्माण होईल की लोकांना वाटेल की तुम्ही उमेदवार व्हावं तेव्हा तुम्ही उमेदवार होणं गरजेचं आहे. आणि वैयक्तिक माझी मानसिक भूमिका जर विचारली तर माझ्या या समाजाकडून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक चळवळीमधून माझ्या घराला जे एकदा लेबल मिळालेलं आहे या समाजाचा वसा चालवण्यासाठी खासदारकीचं, तर पुन्हा या घरातलंच कोणतरी खासदार झालं पाहिजे, आमदार झालं पाहिजे, नगरसेवक झालं पाहिजे अशी भूमिका नसताना तो नुसता समाजसेवक म्हणून जर काम करत राहिला आणि या समाजाची परतफेड करत राहिला तर मला वाटतं या समाजाचं आमच्यावर असणारं कर्ज, आपल्यावर असणारं कर्ज हे नक्कीच फिटणार नाही. कारण या समाजाने जे काही तुम्हाला दिलंय ते तुम्ही तुमच्या सामाजिक जीवनातून किती परतफेड करू शकता याचं मूल्यमापनच नाही. आणि राजकीय मनुष्या ही प्रत्येक वेळी सामाजिक भूमिकेमध्ये असताना माणसाला जाणवते. परंतु तुम्ही जर स्थित्यंतर पाहिले असेल 1957ची इलेक्शन, 2024ची इलेक्शन, तर भांडवलदारांची इलेक्शन ज्यावेळेला निर्माण झाली त्यावेळेला मध्यमवर्गीय माणसाने काय करावं हे त्याचं त्याला कळतं. आणि माझ्यामध्ये माझा संसार हा माझ्यासाठी माझं सगळं आयुष्य आहे आणि त्याची प्रथम जबाबदारी पार पाडायची. आणि ती जबाबदारी पार पाडता पाडता शहरी माणूस तिथेच थांबलेला असतो. कारण त्याची जी चौकट आहे ती ठरलेली असती, त्याच्या पलीकडे त्याने किती उड्डाण करायचं या सगळ्या गोष्टीचा बाबतीचा विचार करून त्याला करावा लागतो. त्यामुळं कधी अशी खंत वाटली नाही. हा एकच काय म्हणतो, ऑफर आल्या, संधी आल्या, काही ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली आणि त्या परिस्थितीचं भान ठेवून शेवटी राजकीय समाजाच्या भूमिकेसाठी राजकीय भूमिका काय घ्यावी हे काही कार्यकर्त्याला त्याचं प्रथम कर्तव्य असतं ते पाऊल उचलण्याचं. पण राजकीय ईर्षेने कधी समाजसेवेत आम्ही उतरलो नाही. पण समाजासाठी जर गरज असेल, ऑफर आल्या
किंवा आपण सामाजिक कामासाठीच कशा कुठं पत्करावं लागल्या, फिरवावं लागल्या, हे सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या. आणि त्याचं आपल्याला जाहीर कधीच समर्थनही करायचं नाही. त्याचं कारण असं की पद मिळालं तरच माणूस मोठा, असं काही नाही. आज सामाजिक सेवेत राहून आम्ही जी कामं आम्हाला करता येतात ती करतोच आहे. उद्या त्या कामासाठी कोणाच्या मागे जावं लागलं तर आम्ही जातोच आहे, कारण आम्ही कार्यकर्ते म्हणून कायम राहण्याच्या भूमिकेत आहोत. अजून एक सामाजिक प्रश्न असू शकतो की अलीकडे जरा खूप ऍक्टिव्ह होतात, आठवले सर असतील किंवा हो, मंडळ हो. असतील, पण तेवढाच ऍक्टिव्ह आपला समाज दिसत नाही. यामागचं तुम्हाला काय कारण वाटतं? समाजामध्ये 1957ला शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना झाली. आपलं शेड्यूल सॉरी 1957ला शेड्यूल कास्ट फेडरेशनचे जेवढे खासदार निवडून आले, त्यानंतर बाबासाहेबांच्या स्वप्नातला रिपब्लिकन पक्ष हा निर्माण करणं गरजेचं होतं. आणि शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या त्या सर्व खासदारांनी आणि कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला की बाबासाहेबांचं राहिलेलं स्वप्न अधुरं आपल्याला पूर्ण करायचंय. आणि म्हणून 57च्या इलेक्शनमध्ये आपल्याला जे लोकसभेमध्ये बळ मिळालं होतं, विधानसभेमध्ये जे बळ मिळालं होतं, त्याच्याच जोरावर लगेचच 58 साली रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली. परंतु रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाल्यानंतर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नव्हते, त्यामुळे थोडी गळती जी म्हणतात, म्हणजे प्रत्येकाला आपल्या पदाची गरिमा जास्त वाटायला लागली. समाज, मी म्हणजे समाज, ही भावना निर्माण झाली. आणि फुटीचं राजकारण हे तसं पाहिलं तर 58ला सुरू झालं. आणि ते 58चं राजकारण अजून 2024 पर्यंत कुठलंच सोल्युशन मिळालं नाही की ती पडलेली भेग आपण दुरुस्त करू शकू. एक 94 का 98ला आपण सगळे एकत्र आलो, परत 4 खासदार आपले निवडून आले, तर होणार नाही. समाज सुधारावा म्हणून काहीही करा, तुम्ही खुर्चीवर जाण्यासाठी काही करू नका. आपल्याला सत्ता महत्वाची, सत्ता आणि सत्तेचं थोडस विद्रुपीकरण यासाठी की राज्यकर्ती जमात जेवढी महत्वाची तेवढी शासनकर्ती जमातही महत्वाची. शासनकर्ती जमात जे सुदृढ झालेत त्यांनी आपला मागे राहिलेला जो भावबंद आहे त्याला सुद्धा सुदृढ करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. दोन्हींच्या भूमिकेमध्ये बदल झाला तर सशक्तता कशी काय येणार या समाजाला. त्यामुळं बघण्याचा दृष्टिकोन, कार्यकर्त्यांच्या मनातली भूमिका, राज्यकर्त्यांच्या मनातली भूमिका आणि या सगळ्यांचं पुन्हा एकदा म्हणजे प्रबोधन ही काळाची गरज आहे. आणि उत्तम प्रबोधन आज रोजी जे आपलं मीडिया आलंय, डिजिटल मीडिया, त्याच्या माध्यमातून सुद्धा लोक चांगलं पत्करत नाहीत, वाईटाला लवकर पाहताना मिळतं. परंतु तो प्रबोधनाचा कालावधी एक तर शैक्षणिक सुविधा ही कुठलीही जातपात वर्गवारी न करता प्राथमिक शिक्षणापासून लोकांना महाविद्यालयीन जीवनापर्यंत म्हणजे पदवीधर होईपर्यंत जर मोफत मिळालं तर प्रत्येक माणूस हा वैचारिक दृष्ट्या सक्षम होईल. आणि त्या कालावधीमध्ये, त्या शैक्षणिक कालावधीमध्ये त्याला संविधानाच्या भूमिकेतून बालपणापासून सशक्त केला पाहिजे. म्हणजे त्याच्याकडे राष्ट्रप्रेमी भावना ही त्याच्याकडे जपली गेली पाहिजे. ज्यावेळेस राष्ट्रप्रेम त्याच्याकडे जपलं जाईल त्यावेळेला भविष्यात तो कार्यकर्ता होऊ द्या, नाहीतर राज्यकर्ता होऊ द्या, नाहीतर शासनकर्ता खुर्चीवर बसू द्या, त्याच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रभावना जर असेल तर सगळ्यांना न्याय दिल्याशिवाय तो राहणार. जिथं राष्ट्रप्रेम नाही, आज मनुष्याला स्वतःच्या कुटुंबावर प्रेम करण्याची भूमिका कमी झाली. अशा प्रकारचे सिनेमे सुद्धा त्याच पद्धतीचे यायला लागले. तरुण मंडळी आपल्या कुटुंबासाठी किंवा या देशासाठी बलिदान देण्यापेक्षा आत्महत्या करायला लागली. शेतकऱ्याचा राबून काहीच मिळत नाही म्हणून आत्महत्या करण्याचा जो भाग आहे त्याची शेतकरीच राज्यकर्ते झाले तर ते विसरून गेलेत की आम्ही शेतकरी होतो. मग आता हे प्रश्न कोण कसे सोडवणार. म्हणजे प्रत्येक घटक जो आहे समाजातला तो यासाठी पिचलेला आहे की त्याला योग्य तो न्याय मिळत नाही. न्याय प्रक्रिया ही भक्कम झाली पाहिजे आणि लोकांना खात्री वाटली पाहिजे की आपल्याला माणूस म्हणून जगताना न्याय प्रक्रियेमध्ये विचार केला जातोय, राज्य कारभारामध्ये आपला विचार केला जातोय, देश कारभारामध्ये आपला विचार करतोय. जो मूळ घटक आहे माणूस, त्या माणसाकडे पाहण्याची भूमिका फक्त मतदाता म्हणून न राहता या भारताचा नागरिक, कारण बाबासाहेबांनी सांगितलं मी प्रथमतः अंतिमतः भारतीय, तर भारतीय होणं हीच भूमिका सगळीकडे
लोकांच्या मनामध्ये शैक्षणिक जीवनापासून सामाजिक जीवनापासून अंगीकारली गेली पाहिजे. बरोबर. तरच आपलं पुढे उद्याचं स्वप्न फार छान राहील. धन्यवाद, तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिल्याबद्दल. छान. खरंच आभार. आणि सध्या अशी गरज आहे सध्या समाजाला या विचारांची, कोणतरी जागृत करणं गरजेचं आहे. तुम्ही ते करताय, त्याला धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.